नमस्कार। आज आपल्या समवेत आहेत अनिरुद्धजी कुलकर्णी, अश्वमेध सुरी टूर्स अँड ट्रॅव्हलचे सन्माननीय संचालक आहेत आणि रेल्वे समिती जी आहे इथली त्याचे सन्माननीय सदस्य आहेत, तरुण उद्योजक व्यावसायिक आहेत आणि पारंपरिक शेतकरी सुद्धा आहेत। तर आज आपण जाणून घेऊया, आज आपण विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रसंगी उपस्थित आहात। जळगाव तरुण भारतच्या वाटचाली संदर्भात आपण काय सांगाल? नमस्कार। सर्वात पहिले तरुण भारतच्या भुसावळच्या विभागीय कार्यालयाला उद्घाटनाबद्दल खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं, तसेच माझ्या मित्र परिवाराकडनं। तरुण भारत कडे बघायचं म्हटलं तर एक शाश्वत पेपर, संपादकीय वाचण्यासारखं, त्यातलं बातम्या वाचण्यासारख्या, आणि आता भुसावळमध्ये तरुण भारत आल्यामुळे नक्कीच भुसावळच्या ज्या काही स्थानिक बातम्या असतात, स्थानिक विकासासंदर्भातल्या बातम्या असतात, काही तरुण उद्योजकांना प्रमोट करण्याच्या, म्हणजे त्यांच्या विशेष त्यांच्याबद्दल काही लिहिण्याच्या, त्यांना प्रोत्साहन देण्याच्या बातम्या तरुण भारतच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या जळगाव तरुण भारतच्या माध्यमातून होत होत्या त्या आता भुसावळ विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून होतील असं मला एक वाटतं। आणि त्या निमित्ताने मी जळगाव भुसावळ तरुण भारतला खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारे एक नवीन उपक्रम, पेपरचं आपण म्हणतो ना की प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या बिझनेसची जशी ग्रोथ होते, वाढतो, तसं तरुण भारत हे आता वाढतोय आणि तरुण भारतने चांगली प्रगती भुसावळच्या माध्यमातून होईल। चांगल्या बातम्या तरुण भारत लावेल, विकासासंदर्भातल्या बातम्या लावेल, प्रवाशांच्या, रेल्वे प्रवाशांच्या रिलेटेड काही समस्या असतील त्या समस्या रेल्वे प्रशासनापर्यंत कशा पोहोचतील तर तरुण भारतच्या माध्यमातूनही नक्कीच त्या आतापर्यंत पोहोचत आलेल्या आहेत। जळगाव तरुण भारतच्या माध्यमातून आता भुसावळ तरुण भारतच्या माध्यमातून त्या पोहोचतील असं मला एक वाटतं। त्या निमित्ताने मी हेच सांगू शकेल की एक निर्भीड पत्रकारिता करताना जो एक स्टँड हवा असतो, पॉझिटिव्ह पत्रकारिता आजकाल त्याला म्हटली जाते, कारण आजकाल आपण पाहतो की काही पत्रकार म्हणा किंवा काही वृत्तपत्र की असे एका लिमिटेड दोन्ही स्तंभ जे असतात ते मांडतो, आणि त्या निमित्ताने तरुण भारतने खूप चांगला एक प्रयत्न भुसावळमध्ये चालू करून केला आहे। लवकरच तरुण भारतच्या भुसावळमध्ये त्यांची संख्या चांगली वाढेल अशी मला नक्की अपेक्षा आहे। आमच्या माध्यमातून जी काय मदत होईल ती सुद्धा आम्ही तरुण भारतला करू त्यांच्या तरुण भारतचं ग्रोथ होण्यामध्ये। तर म्हणून मी तरुण भारतला या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देतो। आपले मनपूर्वक आभार अनिरुद्धजी, आपलं सदैव सहकार्य आमच्या पाठीशी राहो। धन्यवाद।